आणि महत्त्वाची बातमी, बंधू अशोक खरात नंतर आता त्याच्या पत्नीला देखील अटक होणार आहे। अशोक खरातची पत्नी कल्पना खरातला देखील पोलीस अटक करणार आहेत। कल्पना खरातवर देखील फसवणूक आणि सावकारकी अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे। शिर्डी जमीन खरेदी फसवणूक प्रकरणात अटक केली जाणार आहे। तर खरात प्रकरणामध्ये डॉक्टरांच्या पाठोपाठ एक सोनोग्राफी सेंटर आणि मेडिकल स्टोअर हे देखील पोलिसांच्या रडारवर आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळते। सोनोग्राफी सेंटरमध्ये गर्भलिंग निदान चाचणी केली जात होती का, असा पोलिसांना संशय आहे। तर एका विशिष्ट मेडिकल स्टोअरमधून गुंगीच्या आणि वेदनाशामक गोळ्या खरेदी केल्या जात असल्याची सूत्रांची माहिती आहे। बंधू अशोक खरातच्या एसआयटी चौकशीमधून महत्त्वाचे उलगडे होत आहेत। बंधू खरात 4 सिम कार्ड वापरत होता, अशी माहिती समोर आली। खरात व्हीआयपी लोक आणि महिलांसाठी वेगवेगळे सिम कार्ड वापरायचा। फॉरेन्सिक टीमकडून सर्व नंबर आणि मोबाईलचा डेटा रिकव्हर करण्याचं काम सध्या सुरू आहे। तर बंधू खरातचे 4 मोबाईल जप्त करण्यात आले। बंधू खरातकडून एसआयटीनं 4 मोबाईल जप्त केल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। एक क्रमांक हा केवळ व्हीआयपी व्यक्तींशी संपर्क साधण्यासाठी वापरला जात होता। दुसरा क्रमांक काही विशिष्ट भक्त आणि महिलांशी संवादासाठी वापरला जात होता। तिसरा मोबाईल क्रमांक हा आर्थिक व्यवहार आणि पैशाशी संबंधित कामांसाठी वापरला जात होता। चौथा क्रमांक हा सर्वसामान्य लोकांशी संपर्क करण्यासाठी वापरला जात होता। फॉरेन्सिक पथकाकडून मोबाईल फोन संबंधित क्रमांकाचा डेटा रिकव्हर करण्याचं काम सुरू आहे। नाशिकमधील भोंदूबाबा खरातची उद्या पोलीस कोठडी संपणार आहे। खरातच्या ऑफिसची फॉरेन्सिक तपासणी केली जाते। फॉरेन्सिक टीमनं भक्तांची नोंद असलेली वही जप्त केली। तर पोलिसांकडून सील केलेल्या ठिकाणी पुराव्यांचा शोध सुरू आहे। काळे पडलेले पेढे, काळ्या रंगाची फळं आणि संशयास्पद यंत्र ताब्यात घेतली आहेत। साऊंड प्रूफ काच आणि दरवाजांची तपासणी केली जाते। केबिनमधील आवाज बाहेर जात होता का, याचाही शोध सुरू आहे। गुंगी येणारा औषध किंवा पेढे खाऊ घातल्यानंतर भोंदू खरात हा पीडित भक्तांसमोर दैवी शक्तीशी बोलत असल्याचा बनाव करायचा। भोंदू खरात भक्तांसमोर एका यंत्राशी बोलायचा आणि त्यानंतर त्या यंत्रातूनही त्याला उत्तर मिळायचं, असं काही पीडितांनी सांगितलंय। प्रामुख्यानं ग्रामीण भागातील अशिक्षित महिलांसमोर अशोक खरातची ही प्रात्यक्षिकं चालायची। भोंदू खरात आउटडोर व्हिजिटसाठी 5 लाख रुपये घ्यायचा। भक्त भोंदूला घरी किंवा व्यवसायाच्या ठिकाणी घेऊन जाण्यासाठी इच्छुक असायचे। जो जास्त पैसे देईल त्याच्यासोबत भोंदू जायचा, अशी माहिती एसआयटी तपासातनं उघड झाली आहे। भोंदू खरात महिलांच्या कॉन्टॅक्टसाठी दुसरा मोबाईल वापरायचा, अशी माहिती समोर आली आहे। भोंदू खरातनं महिलांचे नंबर वेगवेगळ्या नावानं सेव्ह केले होते। याआधी एसआयटीकडनं खरातचे 2 मोबाईल्स जप्त करण्यात आलेत। पुण्यातील अशोक खरातचा सीए ललित पोफळे वादाच्या भोवऱ्यात सापडलाय। पुण्यातील कोरेगाव पार्कमध्ये 57 प्लॉटमध्ये रो हाऊस खरेदी केली आहे। त्यामुळे खरातचा सीए ललित पोफळेकडे संपत्ती आली कुठून, याची चर्चा सुरू झाली आहे। शिर्डीतील 4 एकर भूखंड खरेदी प्रकरणी भोंदू खरातसह 5 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। मूळ जमीन मालक रावसाहेब गोंदकरांच्या फिर्यादीवरनं गुन्हा दाखल करण्यात आलाय। खरातसह पत्नी कल्पना खरात, मध्यस्थी अरविंद बावके, किरण सोनावणे आणि अशोक तांबे अशा 5 जणांवर गुन्हा दाखल झालाय। तर अरविंद बावके आणि किरण सोनावणेला पोलिसांनी ताब्यात घेतलंय। ती जमीन 5 स्टार हॉटेल लाईनला आहे, 4 एकर 7 गुंठे। तर त्यामध्ये त्यांनी मला जे पैसे दिले त्या पैशामध्ये आता मी पोलीस स्टेशनला कंप्लेंट केलेली आहे। त्यामध्ये त्या रकमेचे मला फक्त त्यामधून निम्मे पैसे आलेले। 4 एकर जमीन देऊन ती खरेदी केली। त्या आमचं म्हणणं एवढंच आहे का आम्हाला आमची जमीन परत मिळावी। तर महिला बालकल्याण मंत्र्यांचे वडीलच खरातचे भक्त आहेत, अशी टीका संजय राऊतांनी केली आहे।
आदिती तटकरे यांनी भूमिका व्यक्त करावी असं संजय राऊतांनी म्हटलं. तर मी वेगवेगळ्या व्यासपीठांवर 3 ते 4 वेळा भूमिका मांडली असं आदिती तटकरे यांचं म्हणणं आहे. भोंदू अशोक खरात प्रकरणात महिला आणि बालकल्याण मंत्री असलेल्या आदिती तटकरे का बोलत नाहीत असा सवाल संजय राऊतांनी विचारलाय. आदिती तटकरेंचे वडील सुनील तटकरेच भोंदू अशोक खरातचे भक्त असल्याचा आरोपही राऊतांनी केला. महिला बालकल्याण मंत्र्यांनी बोलायला हवं, कारण महिला बालकल्याण मंत्र्यांचे वडील त्यांचे भक्त होते. आपण पाहिलं असेल त्याही भक्त आहेत. विशेषतः महिलांवरती अत्याचार झालेले आहेत, महिलांचं शोषण झालेलं आहे. त्याच्यामुळे महिला आणि बालकल्याण मंत्री ज्या कोणी असतील त्यांनी त्याच्यावरती आपली भूमिका स्पष्ट करावीच लागेल. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांनीही ट्विट करत आदिती तटकरेंवर टीका केली. मागील काही दिवसांमध्ये खरात प्रकरण असो किंवा त्यांच्या खात्याअंतर्गत येणाऱ्या महिला आयोगाच्या अध्यक्षांवरती झालेले आरोप असोत, आपल्या महिला व बालविकास मंत्री बेपत्ता आहेत. या सर्व घटनांवरती काही एक प्रतिक्रिया आपण त्यांची ऐकली आहे का? जर या मंत्री महोदयांना स्वतःची जबाबदारी काय आहे हेच समजत नसेल तर त्यांनी राजीनामे देऊन घरी बसावं आणि आपल्या वैयक्तिक आयुष्यात वेळ घालवावा. उगाच मंत्रिपदाची खुर्ची उभवू नये असं ट्विट सपकाळांनी केलंय. संजय राऊत आणि सपकाळांनी टीका केल्यानंतर आदिती तटकरेंनी ट्विट करत स्पष्टीकरण दिलंय. नाशिकच्या भोंदूबाबा खरात प्रकरणात चौकशीच्या दृष्टीनं आणि न्यायाच्या दृष्टीनं सरकार अगदी सुरुवातीपासूनच तत्पर आहे. माननीय मुख्यमंत्री आणि संपूर्ण मंत्रिमंडळासोबत एक मंत्री आणि एक महिला म्हणून या प्रकरणाबाबत माझ्याही भावना अत्यंत तीव्र आहेत. या भावना मी वेगवेगळ्या प्रसंगी वेगवेगळ्या व्यासपीठांवर 3 ते 4 वेळा मांडलेल्या आहेत असं ट्विट करत आदिती तटकरेंनी स्पष्टीकरण दिलंय. रुपाली चाकणकर यांना अद्याप समन्स बजावण्यात आलं नाही अशी माहिती सूत्रांकडून मिळते. एसआयटीने चाकणकरांना अद्याप चौकशीसाठी बोलावलंच नाही अशी सूत्रांची माहिती आहे. नाशिकमधील भोंदूबाबा खरात प्रकरणात रुपाली चाकणकर यांना अद्याप समन्स नसल्याची सूत्रांची माहिती आहे. एसआयटीनं चाकणकर यांना चौकशीसाठी अद्याप बोलावलं नाहीये. खरातच्या शिमनिका ट्रस्टच्या आजीमाजी सदस्यांची चौकशी होणार असल्याची माहिती आहे. तर चाकणकरांवर कारवाई व्हावी यासाठी अंधारे, रुपाली पाटील ठोंबरे, दमानिया आणि तृप्ती देसाई यांनी आक्रमक पवित्रा घेतलाय. खरातला उद्या कोर्टात हजर केलं जाणार असून पोलीस कोठडीचा आज शेवटचा दिवस आहे. आज दिवसभरात खरात विरोधात आणखी पुरावे गोळा करून तपासाला वेग दिला जाणार आहे. खरातवर दाखल असलेल्या महिलांच्या लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यांसंदर्भात ओकस कार्यालयात एसआयटीकडून आतापर्यंत काही पुरावे गोळा करण्यात आलेत, तर काही गोष्टी जप्त केल्यात. तपासात आलेली माहिती आणि नवे पुरावे उद्या कोर्टात हजर केले जाणार आहेत. चाकणकरांनी गुन्हेगाराला पाठीशी घातलं, एवढं सगळं सत्य असताना आता मला प्रश्न पडतोय की एसआयटी अजूनही चाकणकरांना चौकशीला का बोलावत नाही. आणि जर चाकणकर जर समन्सला अशा पद्धतीने उत्तर देत असतील तर याचा अर्थ हा एसआयटीचा अवमान आहे. ज्यांना कार्यक्रमाचं निमंत्रण कळत नाही आणि कायद्याची नोटीस यातला फरक जर कळत नसेल तर खरंच मेंटॉस बाई आहे ही. म्हणजे कुठून यांना राज्य महिला आयोगावर बसून राज्य महिला आयोगाचं वाटोळं करून घेतलं की काय अशी भावना मनामध्ये येते. ज्या दिवशी त्यांना बोलवणं येईल, समन्स येईल, त्या स्वतः हजर राहून त्या चौकशीला सामोरे जातील. निष्पक्षपणे चौकशी व्हावी या उद्देशाने त्यांनी आपल्या दोन्ही पदाचा राजीनामा दिलाय आणि मला पूर्ण विश्वास आहे ते सहकार्य करतील. तर भोंदू खरात हा पीडितांसमोर दैवी शक्तीशी बोलत असल्याचा बनाव करायचा. खरात गुंगीचं औषध दिल्यानंतर पीडितांसमोर एका यंत्राशी बोलायचा. खरात मोबाईलमधील ज्या यंत्राशी बोलायचा ते सिरी ॲप असल्याचं समोर आले. हे सिरी ॲप नेमकं काय आहे तेही आपण पाहूया. भोंदू अशोक खरातचे दररोज थक्क करणारे नवनवे कारनामे समोर येत आहेत. भोंदू खरात महिलांसमोर मोबाईलवरील सिरी ॲपला कमांड देऊन आपण दैवी शक्तीशी बोलत असल्याचं भासवायचा. आपल्याकडे दैवी यंत्र असल्याचं भासवून तो महिलांची फसवणूक करत असल्याचं समोर आले. नेमका कारनामा काय? भोंदू आधी महिलांना गुंगीचं औषध किंवा पेढे खाऊ घालायचा. त्यानंतर दैवी शक्तीशी बोलत असल्याचा बनाव करायचा. एका यंत्राशी बोलायचा आणि त्या यंत्रातून उत्तर मिळायचं. गुंगीचं औषध आणि भोंदूंवरील भक्ती यामुळे महिलांना या अशोक खरातचा हा प्रकार समजत नसे. खरातकडे दैवी शक्ती असल्याने त्याला हे शक्य होत असावं असा विश्वास पीडित महिलांना बसला होता. प्रामुख्याने ग्रामीण भागातील अशिक्षित महिलांसमोर खरात हा प्रकार करायचा.
एसआयटीनं या महिलांना विश्वासात घेऊन चौकशी केल्याने भोंदूचा हा प्रकार उघडकीस आलाय. सिरी नेमका काय प्रकार आहे? सिरी हे मोबाईलमध्ये चालणारं ॲप आहे. यात तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची ओबडधोबड उत्तरं मिळतात. अशोक खरातने अशाच गोष्टींच्या आधारावर आपल्याकडे येणाऱ्या महिलांची फसवणूक केली. नागपूरमध्ये गो गॅस पाठोपाठ आता प्राईम फ्युएल कंपनीचे एलपीजी पंप देखील बंद पडले. रिक्षामध्ये भरणारा एलपीजी गॅस आता 135 रुपयांवर पोहोचलाय. कोल्हापूर शहरामधील एलपीजी गॅसचे प्रमुख पंप बंद झाले आहेत. रत्नागिरीमध्ये अनेक भागात डिझेल दरवाढ झाली असून तुटवड्यामुळे मासेमारी ठप्प झाली आहे. आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीमुळे गॅस पेट्रोल पुरवठ्याला फटका बसतोय. छत्रपती संभाजीनगरमध्ये सावंगी परिसरात एलपीजी गॅस पंपावर 3 ते 4 किलोमीटरच्या रांगा लागल्यात. 2 दिवसापासून शहरातील एलपीजी पंप बंद असून एकच पंप सुरू आहे. जळगाव शहरातील 5ही एलपीजी गॅस पंप बंद असल्यामुळे ग्रामीण भागातील एलपीजी गॅस पंपावर ऑटो रिक्षा चालकांनी गर्दी केली आहे. वाढत्या दरामुळे तसंच 5 ते 10 किलोमीटर जाऊन एलपीजी गॅस मिळत असल्यामुळे रिक्षा चालकांच्या अडचणीत वाढ झाली आहे. नागपुरात गो गॅस पाठोपाठ प्राईम फ्युएल कंपनीचे एलपीजी पंपही बंद झालेत. एलपीजी गॅसचा पुरवठा होत नसल्यामुळे पंप बंद झालेत. गेल्या 12 दिवसांपासून प्राईम फ्युएलचे एलपीजी पंप बंद आहेत. एलपीजी पंप बंद असल्यामुळे शहरातील रिक्षा चालकांना मोठा फटका बसलाय. कोल्हापुरातील एलपीजी गॅसची सेवा ठप्प होण्याच्या मार्गावर आहे. शहरातील एलपीजी गॅसचे दोन्ही प्रमुख पंप बंद झालेत. दोन्ही पंपावर गॅस संपल्याचा बोर्ड लावण्यात आलाय. गॅस पंप बंद झाल्यामुळे शहरातील रिक्षा व्यावसायिकांना मोठा फटका बसणार आहे. रत्नागिरीत डिझेल दरवाढ आणि तुटवड्यामुळे मासेमारी ठप्प झाली आहे. मच्छीमारांना दिल्या जाणाऱ्या सवलतीच्या डिझेलच्या दरात 23 रुपये विक्रमी वाढ झाली आहे. मच्छीमारांसाठी दिल्या जाणाऱ्या डिझेलची किंमत 92 रुपयांवरून 115 रुपयांवर पोहोचली आहे. रत्नागिरीतील मिरकरवाडा, नाटे, आंबोळगड, भाटिये, हरणे, गुहागर, पूर्णगडमधील मासेमारी ठप्प झाली आहे. जळगावात मुक्ताईनगरच्या हरताळा फाट्यावरील पेट्रोल पंपावर 500 लिटरच्या टाक्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेल भरल्याचं समोर आलंय. शासनाचे नियम धाब्यावर बसवून पेट्रोल डिझेल टाक्यांमध्ये घेऊन जातानाची दृश्य सीसीटीव्हीत कैद झाली आहेत. तर गॅस सिलेंडर मिळत नसल्यामुळे लोक त्रस्त झालेत. एजन्सीच्या बाहेर लोक अजूनही रांगा लावतायत. कुठे नेमकं काय स्थिती आहे ते देखील आपण पाहूया. गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी लातूरमध्ये नागरिकांनी लांबच लांब रांगा लावल्यात. गॅस सिलेंडर मिळत नसल्यामुळे नागरिक हैराण झालेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात गॅस एजन्सी केंद्रावर सिलेंडर मिळवण्यासाठी ग्राहकांची मोठी रांग लागलेली पाहायला मिळते. ग्राहकांना 1-1, 2-2 तास रांगेमध्ये उभे राहून सिलेंडर बुकिंग किंवा गॅस सिलेंडर घ्यावा लागतोय. धुळे शहरातील साखरी रोडवर असलेल्या ओम गॅस एजन्सीवर गॅस सिलेंडर घेण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली. गेल्या 20 दिवसांपासून सिलेंडर न मिळाल्यामुळे नागरिकांनी गर्दी केली. गॅस सिलेंडरची गाडी चाली नसल्यामुळे सिलेंडर वाटपात उशीर होतोय. एशियन कंट्रीज, यूरोपियन कंट्रीज देखेंगे तो वॉर के क्राइसिस में तकरीबन कई कंट्रीज ने लॉकडाउन किया है. किसी ने 4 डे वीक किया है, किसी ने 3 डे वीक किया है. भारत एक ऐसा है जहाँ जनजीवन कहीं पर भी इफेक्ट नहीं हुआ. हमारे प्रधानमंत्री जी ने एक दिन भी हमको पेट्रोल डीजल की किल्लत नहीं पड़ने दी. हमारे यहाँ पर जो डोमेस्टिक गैस है उसकी किल्लत नहीं हुई और जो कमर्शियल है उसको भी 70% तक रिस्टोर करने का काम हमारे प्रधानमंत्री जी ने किया है. ये भी बड़ी दुख की बात है कि क्राइसिस के समय भी राजनीति करने का काम कांग्रेस ने किया. महाराणी ताराराणी या जैन होत्या. जैन मुनी नयन पद्मसागर यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केले. तर महाराणी ताराराणी हंबीराव मोहितेंच्या कन्या होत्या अशी माहिती इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी दिली. इतिहास माहीत नसताना जैन मुनींनी अशी वक्तव्य करू नयेत असंही त्यांनी म्हटलं. महाराष्ट्रात शिवाजी महाराज, शाहू महाराजांच्या अवमानानंतर आता औरंगजेबाशी झुंजणाऱ्या ताराराणींच्याही इतिहासाशी छेडछाड सुरू झाली आहे. नाव आचार्य असणाऱ्या या मुनीनं
राणी ताराबाई या जैन होत्या असा नवा शोध लावून अकलेचं प्रदर्शन केलंय. मुंबईतल्या एका कार्यक्रमात जैन मुनी नयन पद्मसागर नावाच्या एका आचार्यानं केलेल्या या विधानानं नव्या वादाला तोंड फुटलंय. औरंगजेब के नाम से औरंगाबाद, और वो औरंगजेब ने शिवाजी के पुत्र को पकड़ा, उनकी दोनों आंखों को निकाल दिया, उनके शरीर के टुकड़े टुकड़े करके कुत्तों को खिला दिए. वहां पर हमारे लोगों को पकड़ पकड़ करके खौलते हुए तेल में तला गया. और ऐसे समय के अंदर एक और जैन रानी का उदय हुआ, ताराबाई देवी, और उन्होंने युद्ध की सुकान ली और औरंगजेब को परास्त करके धूल चटाने का काम एक जैन रानी ने किया. ये इतिहास जैन महिलाओं का इतिहास है. राणी ताराबाईंचा मोहिते कुळामध्ये जन्म झाला. स्वराज्याचे सरनोबत हंबीरराव मोहितेंच्या त्या कन्या होत्या. शिवाजीराजेंचे दुसरे पुत्र राजाराम यांच्याशी त्यांचं लग्न झालं. मराठा साम्राज्यामधल्या अत्यंत पराक्रमी आणि दूरदृष्टीच्या राणी म्हणून त्यांची इतिहासामध्ये नोंद आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजीराजेंनंतर स्वराज्य टिकवण्यात त्यांचा मोठा वाटा राहिला. संभाजीराजेंच्या हत्येनंतर स्वराज्य वाचवणाऱ्या आणि औरंगजेबाशी झुंजणाऱ्या त्या एकमेव स्त्री राज्यकर्त्या होत्या. राजाराम राजांच्या निधनानंतर पुत्र लहान असल्यामुळे ताराराणींनी स्वतः सारी सूत्र हाती घेतली आणि संभाजीराजेंच्या पश्चात दख्खन सहज काबीज होईल हे औरंगजेबाचं स्वप्न ताराराणींनी धुळीस मिळवलं. एक महिला राणी देशाचा बादशाह असणाऱ्या औरंगजेबाच्या सैन्याशी अनेक वर्ष झुंजली. स्वराज्याची रक्षण करती, कोल्हापूरची राणी अशा अनेक नावांनी ताराराणी ओळखल्या जातात. ये इतिहास जैन महिलाओं का इतिहास है. मात्र नावाआधी आचार्य आणि नावात पद्मसागर असूनही ऐतिहासिक तथ्य आणि ज्ञानाचा थेंबही या जैन मुनीच्या विधानात सापडत नाही. महाराणी ताराबाई साहेब या शककर्ते शिवछत्रपतींच्या स्नुषा आहेत आणि स्वराज्याचे जे पहिले सरसेनापती होते हंबीरराव मोहिते यांच्या त्या कन्या आहेत आणि त्याचबरोबर शिवपुत्र राजाराम महाराज यांच्या त्या पत्नी आहेत. ताराबाई साहेब ह्या मराठा आहेत याच्याविषयी कुणाचंही कसलंही दुमत याच्या अगोदर सुद्धा नव्हतं. आणि जैन धर्मातले जो धर्म सत्य, अहिंसा आणि संयमासाठी ओळखला जातो, आचार्यांनी व्यक्त होताना इतिहासाचा अभ्यास केला पाहिजे. नागरिकांचा रोष आणखी वाढत चाललाय. बंदुगिरी करणाऱ्यांवर नागरिकांकडून आता लक्ष ठेवायला सुरुवात झाली. पुण्याच्या खेड तालुक्यामध्ये बंधुबाबाला नागरिकांकडून चोप देण्यात आला, तर नांदेडच्या बिलोली तालुक्यामधील बडूरमध्ये बंधुबाबाला अटक करण्यात आली आहे. तलवार बाबा म्हणून प्रसिद्ध असलेल्या ज्ञानेश्वर करडेला अटक करण्यात आली आहे. तर यावेळी बाबाच्या समर्थकांकडून पोलीस ठाण्यामध्ये गोंधळही घालण्यात आला. जास्त